नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपलं दिशा नैसर्गिक शेती या शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये। आज रात्री किंवा पहाटे या जिल्ह्यात मुसळधार पाऊस विजांच्या कडकडासह आपल्याला पाहायला मिळणार आहे। सविस्तर आढावा जाणून घेण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राइब करून शेजारी बेल आयकॉन नक्की प्रेस करा। तर आता पाहूयात आपण लाईव्हच्या दरम्यान कुठे पाऊस पडत आहे। आता सध्या सांगलीचा काही भाग, कोल्हापूर, निपाणी, विटा, वडोद, पाटण, साताऱ्याचा काही भाग या ठिकाणी विजांच्या कडकडासह पावसाला सुरुवात झाली आहे। रत्नागिरी, चिपळूणचा काही भाग, वाई, पलटण, तासगाव, पुणे, लासवा या ठिकाणी देखील पावसाला सुरुवात झाली आहे। इकडे शिरूरचा काही भाग, जुन्नर, अकलूज या ठिकाणी देखील पावसाला सुरुवात झाली आहे। इकडे बारामती, दौंड या ठिकाणी, अहमदनगर, कर्जत, करमाळा या ठिकाणी हलक्या मध्यम पावसाला सुरुवात झाली आहे। इकडे इंदापूर, अकलूज, पंढरपूर या ठिकाणी विजांच्या कडकडासह काही ठिकाणी जोरदार पाऊस बरसणार आहे। सोलापूरमधील तुळजापूर, उस्मानाबाद, अक्कलकोट या ठिकाणी देखील पावसाची जोरदार हजेरी पाहायला मिळणार आहे। आज रात्री देखील याच्याच आजूबाजूला पाऊस होईल। बीडचा काही भाग, गेवराई, माजलगावचा काही भाग या ठिकाणी देखील पाऊस आज संध्याकाळी सक्रिय होणार आहे। बीड, गेवराईचा काही भाग, इकडे माजलगाव, गंगाखेड, अहमदपूर, कळंब, शिरूर, कासार या ठिकाणी देखील आज संध्याकाळी पावसाची शक्यता ही आपल्याला पाहायला मिळणार आहे। आणि विदर्भाचा अंदाज पाहिला तर विदर्भातील काही ठिकाणी पांढरवाडामध्ये हलक्या मध्यम पावसाची शक्यता राहील। आणि इकडे अमरावतीमध्ये एक ढग निर्माण झाला आहे, तो विजांच्या कडकडासह एखाद्या गावांसाठी पाऊस देऊ शकतो, पण कुठेही जास्त पाऊस शक्यता नाही। फक्त आपण ज्या सांगितल्या भागात सांगितलं त्याच भागात जास्त करून पाऊस पडणार आहे आज रात्री। तर मित्रांनो, असेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।